नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं आपल्या लाडक्या YouTube चॅनेल मध्ये, ज्याचं नाव आहे गोष्टी वास्तूंच्या विलक्षण निर्मितीच्या. घेऊन येतोय विलक्षण वास्तू निर्मितीच्या मालिकेतील सेंटर पॉम्पिदू पॅरिस मधलं. आम्ही लहानपणी इंद्रजाल कॉमिक्सचे भक्त होतो आणि तेव्हा आपल्याला एक गोष्ट अजिबात खटकली नाही. ती कोणती? तर वेताळ किंवा फॅन्टम हा त्याच्या पायघोळ कपड्यांवरनं वरून ब्रीफ घालायचा, ती चटेरी पटेरी, आणि ते फॅन्टमला चाललं. पण आपल्या बिल्डिंग्स मध्ये चालेल का? तर हा असा अनोखा प्रयोग केला रिचर्ड रॉजर्स आणि रेन्झो पियानो यांनी. कुठे? अर्थातच सेंटर पॉम्पिदू. आणि सुरुवातीला त्याला लोकांनी खूप नावं ठेवली, कारण या बिल्डिंगचं, या वास्तूचं वैशिष्ट्य काय होतं माहितीये का? आपण जेव्हा घर बांधतो तेव्हा सर्व्हिसेस डक्ट, म्हणजे आपले बाथरूम, WC यांना लागणारे पाईप्स किंवा सर्व्हिसेसचे, एसीचे, पाण्याचे पाईप्स, हे आपण लोकांना दिसू नये म्हणून बाहेरून त्याच्यावरती एक सुंदरसा मुलामा किंवा आवरण देतो. आणि आपण काय दाखवतो? बाल्कनीज कशा आहेत, आमचं घर कसं आहे. इथे एक्झॅक्टली उलट केलं. एक मोठी बिल्डिंग म्हणजे त्यात वातानुकूलित यंत्रणा आली, त्यातनं हवा खेळती ठेवणारे पाईप्स आले, पाणी देणारे पाईप्स, अग्निशमनाचे पाईप्स, लिफ्ट्स, आणि हे सगळं आतमध्ये झाकून न ठेवता या दोन आर्किटेक्ट्सनी काय केलं? चक्क त्याचं बाहेर एक्सपोजर केलं. आणि लोकांना बाहेरून काय दिसायचं? तर लिफ्टचे डक्ट्स, जिने, पाईप्स वेगवेगळ्या रंगाचे. आणि हे असं केल्यामुळे ही वास्तू सुरुवातीला लोकांनी टीकेची झड उठवून त्यावर खूप बदनामी करायचा प्रयत्न केला. पण मंडळी, मुळात याचं प्रयोजन काय होतं? या आर्किटेक्ट्स द्वयांनी काय केलं? ही बिल्डिंग मुळात हवी होती एक्झिबिशनसाठी, प्रदर्शनासाठी. आणि त्यासाठी या जोडगोळीनं, आर्किटेक्ट जोडगोळीनं काय केलं? 160 मीटर बाय 40 मीटर एवढी मोठी एरिया त्यांनी फक्त डिस्प्लेसाठी, म्हणजे पेंटिंगच्या डिस्प्लेसाठी मोकळी केली. ही केवढी जागा तुम्हाला कल्पना आहे? 125 फूट रुंद आणि 500 फूट लांब, वर 7 मीटर उंच, म्हणजे जवळपास 22 फूट उंच. आता तुम्ही एखाद्या कलाकाराला विचाराल की तुम्हाला एखाद्या प्रदर्शनात तुमचं चित्र ठेवायचंय आणि त्यासाठी तुम्हाला 21-22 फूट उंच आणि 500 फूट लांब आणि 125 फूट रुंद अशी फ्लोअर एरिया मिळते, तर त्याचा आनंद तर गगनात मावणार नाही. आणि हे एक नाही, दोन नाही, 6 मजल्यांवर ही किमया साधली होती रिचर्ड रॉजर्स आणि रेन्झो पियानो यांनी. आणि त्यानंतर ही वास्तू अतिशय लोकप्रिय झाली. कारण सौंदर्याची मापदृष्टी बदलते ना. आता हे सगळं पॅरिस मध्ये आहे. आणि त्याचं अजून एक वैशिष्ट्य आहे. पॅरिस म्हटलं की आपल्याला आठवतं आयफेल टॉवर. आणि तुम्हाला आम्हाला वाटत असेल की पॅरिस मध्ये आयफेल टॉवरलाच भेट देणारे पर्यटक जास्त असतील. पण मित्रांनो, तसं नाही. 1987 मध्ये पॅरिसच्या आयफेल टॉवरला जितक्या लोकांनी भेट दिली त्याच्या ऑलमोस्ट 2.25 पट लोकांनी या सेंटर पॉम्पिदूला भेट दिली. आणि याचं कारण सिंपल, रिपीट व्हॅल्यू. आपण आपले आवडते सिनेमे, म्हणजे आमच्या वेळेचे शोले पासून ते आतापर्यंतचे दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, या सिनेमाची रिपीट व्हॅल्यू जास्त असते. तशीच सेंटर पॉम्पिदूची रिपीट व्हॅल्यू जास्त आहे. कारण आयफेल टॉवरला माणूस एकदा जातो, फोटो काढतो आणि मग पुन्हा आयुष्यात तिथे जायचं नाव घेत नाही, त्याचं आकर्षण संपलेलं असतं. पण सेंटर पॉम्पिदू मध्ये काय आहे? प्रदर्शन. जगातल्या 64 असे पेंटर्सचं, 6400 पेंटर्सच्या जवळपास 1,00,000 कलाकृती या सेंटर पॉम्पिदूच्या मालकीच्या आहेत. आणि त्यातल्या काही निवडक कलाकृती हे वेळोवेळी त्यांच्या 5व्या मजल्यावर किंवा पहिल्या मजल्यावर डिस्प्लेला ठेवतात, प्रदर्शनासाठी ठेवतात. खास एक गंमत सांगतो. 2013 साली साल्वादोर डाली
या जगप्रसिद्ध पेंटरच्या कलाकृती यांनी काही महिन्यांसाठी सेंटर पॉम्पिदूला लोकांसाठी बघण्यासाठी खुल्या केल्या आणि पहिल्याच दिवशी 7,600च्या वर प्रेक्षकांनी भेट देऊन जगविक्रम केला. आणि जोपर्यंत काही महिने हे सॅल्वाडोर दालीचं प्रदर्शन चालू होतं त्यावेळेत 7,40,000च्या वर प्रेक्षकांनी याला भेट दिली. आता कळलं ना तुम्हाला की हे सेंटर पॉम्पिडो किती लोकप्रिय आणि रिपीट व्हॅल्यू असलेलं प्रेक्षकांसाठी पर्यटकांसाठी एक नाविन्यपूर्ण स्थळ आहे. आता या स्थळामध्ये अजून काय काय आहे, ही कल्पना मुळात कशी आली? फ्रान्सचे अध्यक्ष पॉम्पिदू हे कलाकृतींचा वारसा जपणारे, त्यांच्याबद्दल आस्था बाळगणारे. त्यांच्या मनात एक कल्पना आली की आपल्या शहरात मध्यभागी एक असं एक्झिबिशन सेंटर पाहिजे जिथे जगप्रसिद्ध कलाकार आपल्या कलाकृती डिस्प्लेला प्रदर्शनाला ठेवतील. त्याच वेळेस दुसरी एक कल्पना होती, पॅरिसमध्ये पुस्तकप्रेमी पण खूप आहेत, निदान 1,00,000 पुस्तकं असतील आणि 1,500 लोक वाचू शकतील अशी एक लायब्ररी पण हवी. एवढंच कशाला, एक डिझाईन सेंटर सुद्धा त्यांना हवं होतं. आता डिझाईन सेंटर म्हणजे काय, तुमच्या आमच्यासारखे जे हौशी कलाकार आहेत, कोणाला पेंटिंग करायचं आहे, कोणाला मूर्तिकला शिकायची आहे, कोणाला अजून काही करायचं आहे, तर या सगळ्या लोकांना वाव द्यायला एक डिझाईन सेंटर, म्हणजे जिथे लोक मुक्तपणे आपला कलाविष्कार करू शकतील. हो, प्रत्येकाला काही फेमस कलाकार होता येत नाही, पण आपण आपली चव आणि आपली आवड ओळखून त्याप्रमाणे पुढे जायचं असतं. याशिवाय पॉम्पिदू यांच्या मनात होतं की आवाज म्हणजे अकॉस्टिक्स आणि आवाज गाण्यांचा यावर पण रिसर्च करणारी एक संस्था हवी. तर अशा या 4 गोष्टी एकत्र आणण्यासाठी त्यांनी मग कंबर कसली आणि 1970-71ला पहिल्यांदाच जागतिक स्पर्धा आयोजित केली. तोपर्यंत काय व्हायचं, फक्त फ्रान्सच्याच लोकांना कॉम्पिटिशन मध्ये स्पर्धेमध्ये भाग घ्यायची मुभा असायची. यावेळेस त्यांनी सांगितलं की जगभरातल्या आर्किटेक्टसाठी ही स्पर्धा खुली आहे आणि त्यासाठी परीक्षक नेमले. आणि प्रवेशिका किती आल्या, 681. आणि परीक्षक होते 3पैकी 2 ऑस्कर निमायर आणि फिलिप जॉन्सन. त्यांनी काळजीपूर्वक प्रत्येक प्रवेशिका तपासून रिचर्ड रॉजर्स आणि रेन्झो पियानो यांची ही अप्रतिम कलाकृती सिलेक्ट केली नंबर 1 साठी. आता या कलाकृतीत काय काय अजून नवलायच्या गोष्टी आहेत ते आपण पुढल्या भागात बघू. मित्रांनो, तुम्ही आमच्या गोष्टी वास्तूंच्या विलक्षण निर्मितीच्या या चॅनेलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करतच असाल, त्याशिवाय बेल आयकॉनवरही क्लिक करायला विसरू नका.